उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील संजीव विभुते यांची एक विशेष भेट। आयुर्वेदाला सुमारे 3000 वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे। आयुर्वेदातील उपचार पद्धतीमध्ये वनौषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो। हे आहेत संजीव रामलू विभुते, वय 39 वर्ष, भिल्ल जमातीतील आदिवासी। यांचं प्राथमिक शिक्षण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल तुळजापूर इथे झालं। घरामध्ये आई वडील, 3 बहिणी, 1 भाऊ असा परिवार। पण 10वी ते 12वी शिक्षण घेत असतानाच एक बहीण सासरच्या जाचक अटी आणि रूढींमुळे स्वर्गवासी झाली, तर दुसरी बहीण एका बसमध्ये प्रवासादरम्यान अपघाताची शिकार झाली आणि लहान भावानं एका दुर्दैवी अपघातामध्ये जगाचा निरोप घेतला। त्यामुळे 12वी नंतर शिक्षणापासून मनच उडालं। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यामुळे पूर्ण घराची जबाबदारी, परिवाराचा सांभाळ करण्याच्या हेतूनं 2003 मध्ये उमरग्याला स्थायिक झाले। वाडवडिलांपासून चालत आलेली आपली आयुर्वेदाची परंपरा जोपासत, ज्यामध्ये नाविन्यपूर्ण आणि अद्भुत ज्ञान आहे, ती आयुर्वेदिक औषधं तयार करून गरजवंतांना त्यांच्या व्याधी, अनेक असंभव आजार समूळ नष्ट करण्याच्या वाटचालीकडे निघाले। लहानपणी तुळजापूरमध्ये असतानाच आपल्या वडिलांसोबत आजूबाजूच्या जंगलात वनस्पती शोधत असताना आयुर्वेदाची आवड निर्माण झाली। कोणती वनस्पती कुठल्या रोगावर, आजारावर गुणकारी परिणाम करते याचा यथेच्छ अभ्यास, याचा वापर जनसामान्यांसाठी करत आपलं आयुष्य समाजाला समर्पित करणारे हे संजीव विभुते बालपणापासूनच वडिलांसोबत जंगलातील वनस्पती संकलन करीत असताना वनस्पतीच्या मुळा, पानं, बीज आणि साल, ज्या ज्या वनस्पतींचा कुठल्या रोगावर वापर करता येतो याची पूर्ण माहिती आपल्या वडिलांकडून भेटली। मग ते पान, मूळ, साल यांचा वाळवून त्यांचं चूर्ण करणं, यामध्ये संजीवन यांचं बालपण गेलं। आज त्यांच्या ह्या महान कार्याला इसवी सन 2010 मध्ये कार्यकर्ता गौरव पुरस्कार तुळजापूर इथं भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र तर्फे देण्यात आला, तर 2012 मध्ये श्रमजीवी भूषण पुरस्कार प्राप्त झाला। मुंबई इथं संगीतकार सलील कुलकर्णी आणि डॉक्टर लहाने यांच्या हस्ते समाज मित्र पुरस्कार देण्यात आलाय। तसेच DNS बँकेनं मानपत्र देऊन सन्मानित केलंय। 2015 मध्ये उस्मानाबाद इथं लोकसेवा पुरस्कारानं ॲडव्होकेट मिलिंद पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। रोटरी क्लब उमरग्याच्या वतीनंही संजीव यांना सन्मानपत्र देण्यात आलंय। पुणे इथं एका कार्यक्रमात IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। संजीव यांनी गोव्यातील अखिल भारतीय विज्ञान परिषद 2014 मध्ये आयुर्वेदाचे स्टॉल लावून सहभाग नोंदविला। त्यावेळेस भारताचे रक्षामंत्री मनोहर पर्रिकर साहेब यांनी संजीव यांना पारंपरिक आयुर्वेदाचं ज्ञान मुलांना शिकविण्यास आणि टिकविण्याचं प्रबोधन केलं। केवळ समाजसेवा करण्यात जास्तीत जास्त वेळ घालविणं, दुःखी चेहऱ्यांवर हास्य उमटविणं हा संजीव यांचा ध्यास आहे। शिक्षणापासून वंचित समाजाला शिक्षणाचं महत्त्व सांगून त्यांना शिक्षणाच्या मंदिरापर्यंत घेऊन जाणं ही त्यांची जिद्द। आजच्या आधुनिक युगात लोप पावत असलेली आयुर्वेदाची पारंपरिक संस्कृती टिकवून त्याद्वारे जनतेचा समूळ रोग नष्ट करण्यासाठी ते सतत धडपड करतायत। आतापर्यंत अनेक लोकांना याची अनुभूती भेटली आहे। आयुर्वेदाची परंपरा तुम्हाला कशी लाभली? ही परंपरा म्हणजे आमचं भिल्ल जाती, आदिवासी भिल्ल जातीचे असल्यामुळं आमचं पंजोबा, आजोबा, वडिलांपासून लाभलेला हा आयुर्वेदिक व्यवसाय आहे। तर आमच्या वडिलांसोबत मी जाऊन जंगलामध्ये जाऊन प्रत्येक वनस्पतीची माहिती, मूळ, पान, खोड, फूल, कुठल्या वनस्पतीची कुठलं अवयव कामाला येतं ते वडिलांनी आम्हाला शिकवून दिलं। त्या माध्यमातून हे पूर्ण मी शिकलो। तर तुमचे जे मित्र आहेत संजीव विभुते, आज आयुर्वेदच्या जोरावर बऱ्याच रुग्णावर यश साध्य केलेलं आहे, त्याबद्दल आपले काय मत आहेत? तसे पाहता माझी यांची ओळख हे 14 ऑक्टोबर 2017 मध्ये झाली। त्यांचा एक याच आयुर्वेदाच्या याच्यावरती जे काही समाज कार्य करतात त्यांचा एक IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते जो सत्कार करण्यात आला, त्या सत्कार समारंभाला आम्ही दोघे मिळून एकत्र जात असताना प्रवासामध्ये जे काही आमचे चर्चा व्हायची
ते आयुर्वेदाविषयी. आयुर्वेदाच्या जोरावरती त्यांनी जे समाजकार्य करायचं जास्तीत जास्त समाजापर्यंत हे आयुर्वेद पोचलं पाहिजे आणि ते करत असताना याच्यातून आर्थिक फायदा किती होईल त्याच्याकडे त्यांनी जास्त लक्ष न देता समाजकार्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त याच्यात त्यांनी वाहून घेतलेलं आहे. आणि थोडाफार आमचाही त्या समाजकार्याविषयी आमचीही ओढ असल्यामुळे आमची जी मैत्री जी जुळलेली आहे की समाजापर्यंत जास्तीत जास्त याच्यापासून जे वंचित लोक आहेत त्यांना जितकं काही चांगलं